महायुती सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे आज राज्यभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रास्ता रोको करून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। जालना शहरातील मोतीबाग परिसरात देखील शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं रास्ता रोको करून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकारी वेगवेगळ्या प्रकारचे फलक हातात घेऊन या चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते। जालन्यावरून अंबड आणि बीडकडे जाणारी वाहतूक पूर्णतः काही काळ ठप्प झाली होती। दरम्यान सरकारनं आश्वासनांची पूर्तता केली नाही तर संबंधित मंत्र्यांना त्या ठिकाणी फिरू देणार नसल्याचाही इशारा देण्यात आलाय। या आंदोलनात जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे यांच्यासह नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। क्या हुआ तेरा वादा या मोहिमेअंतर्गत संपूर्ण मराठवाड्याभरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दररोज आंदोलन सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून आज आम्ही जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने आमचे जिल्हाप्रमुख भास्कररावजी आंबेकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज रस्ता रोको आंदोलन केलं, चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। आपण बघतायत की किती किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। या ठिकाणी शिवसैनिकांनी आणि शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या मोहिमेला दिलेला आहे। कारण हे सरकार खोटे आश्वासनं देऊन, लबाड बोलून आणि लोकांची फसवणूक करून सत्तेवर बसलेलं आहे। शेतकऱ्यांच्या पिकाला भाव देऊ, 24 तास वीज देऊ, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ। उलट त्यांनी लाडक्या बहिणींच्या 10 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणींचे अर्ज त्यांनी बाद ठरवलेले आहे। या शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे। हे सरकार फक्त उद्योगपतींना धार्जिणं सरकार आहे। अडाणी, अंबानी आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांचं हे सरकार आहे। शेतकऱ्यांच्या विरोधातलं हे सरकार आहे। म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय। सरकारला आता पुढचा इशारा काय? पुढचा इशारा आम्ही सांगितलेला आहे आता की जिल्ह्यामध्ये जे जे मंत्री या ठिकाणी येतील त्यांना निश्चितपणे जाब विचारला जाईल की तुम्ही जनतेला खोटे आश्वासनं देऊन या ठिकाणी सत्तेवर बसलात, त्या आश्वासनांचं काय झालंय, त्याची पूर्तता का झाली नाही, असा जाब आम्ही मंत्र्यांना विचारणार आहोत। मग म्हणजे या देशाचा शेतकरी या देशाचा आर्थिक कणा आहे आणि हा कणा मोडण्याचं काम आणि पाप जे सरकार करतं आहे त्यांच्या विरोधामध्ये आम्ही जर आक्रमक झालो नाही तर आम्हालाही लोक माफ करणार नाहीत। आणि म्हणून हे जे सरकार आहे, जे सरकार शेतकऱ्यांची लुबाडून करतं आहे, त्यांना खोटे नाटे आश्वासन देतं आहे, माता भगिनींना आश्वासन देते खोटे नाटे, ते भोळ्या बाबडे आहेत, शेतकरी भोळा बाबडा आहे। तर हे खोटे जे आश्वासन आहेत, जे वायदे आहेत, त्या अनुषंगानं आम्ही सरकारला प्रश्न विचारतो की क्या हुआ तेरा वादा। पुढचा इशारा काय? आता पुढचा इशारा आता जिल्ह्यामध्ये जे कोणी मंत्री येतील त्या मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही जाब विचारणार आहे की तुम्ही सत्तेत तर आले, मंत्रिपदापर्यंत पोहोचले, पण तुम्ही जे आश्वासनं दिले होते सत्तेत येण्यासाठी तर त्याचं काय झालं जरा आम्हाला सांगा। NTV न्यूज मराठी, जालना।